या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहा। हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। स्वागतम सुस्वागतम। सर्व काव्य रसिकांना आकांक्षा देशपांडेचा नमस्कार। कवी प्रसन्न शेंबेकर यांच्या अलख या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन। कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती वंदना आणि दीप प्रज्वलन यांनी करतो, तर या ऑनलाईन सरस्वती वंदना आणि दीप प्रज्वलनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण केली आहे। रसिक हो, 2014 साली प्राजक्त हा प्रसन्न शेंबेकरांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला। त्यानंतर 2021 मध्ये हा अलख। कोरोनाच्या तणावपूर्ण काळात प्रत्यक्ष प्रकाशन समारोह करणे शक्य नव्हते, म्हणून व्हर्च्युअल सोहळा। हा सोहळा म्हणजे मान्यवर मंडळींच्या शुभेच्छांचा, आशीर्वचनांचा आणि अभिव्यक्तींचा कोलाजच आहे म्हणा ना। आणि मला खात्री आहे की हा आगळा वेगळा कार्यक्रम उद्या एक सुंदरसा आठवणींचा संग्रह म्हणून आपल्या लक्षात राहील। प्रसन्न शेंबेकरांच्या शब्दात सांगायचं तर, प्रत्येक क्षणाला द्यावा कुठला तरी रंग निराळा, मग वळून कधी बघताना आयुष्य सुरंगी दिसते। तर अशा या सोहळ्यात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। रसिक हो, या सोहळ्याची सुरुवात आपण करूया मान्यवरांच्या शुभेच्छांनी। या कार्यक्रमाला आणि काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आहेत प्रसन्न शेंबेकरांचे मित्र आणि प्रसिद्ध कवी श्री संजय चौधरी यांनी। माझे इवलस हस्ताक्षर आणि कविताच माझी कबर हे त्यांचे दोन्ही काव्यसंग्रह खूप गाजले आहेत। अनेक पुरस्कार प्राप्त असलेले व अनेक सुंदर कविता ज्यांच्या लेखणीतून उतरल्या आहेत ते सिद्धहस्त कवी श्री संजय चौधरी। पाहुयात आणि ऐकूयात त्यांच्या शुभेच्छा। नमस्कार मित्रांनो, माझे काळजातले कवी मित्र प्रसन्न शेंबेकर यांच्या कवितांचा एक नवीन संग्रह लवकरच मराठी साहित्य शारदेच्या दरबारामध्ये दाखल होतोय आणि त्याच्या स्वागतासाठीच मी हा संवाद आपल्याशी साधतोय। प्रसन्न शेंबेकर यांचा पहिला कविता संग्रह प्राजक्त हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे। प्रसन्न शेंबेकर या अवघ्या महाराष्ट्राला माहित असलेलं एक कवितेतलं नाव आहे। प्राजक्त मधली त्यांची कविता त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच ताजी आणि टवटवीत आहे। अतिशय हसर आणि प्रसन्न व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाच्या या कविता, त्यामुळे थेट आपल्या काळजात घर करणाऱ्या अशा कविता प्राजक्त मध्ये त्यांनी आपल्याला वाचायला दिलेल्या आहेत। आता प्राजक्त नंतर जे काही अस्सल कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांचा हा संग्रह अलख या शीर्षकानं लवकरच प्रकाशित होतोय आणि तोही आपल्या सगळ्यांना निश्चित भावेल असा मला विश्वास आहे। प्रसन्न शेंबेकर यांचा माझा परिचय अखिल भारतीय साहित्य संमेलन घुमान इथं झालाय। शेंबेकर स्वतः आणि बहिणी दोघे भेटलेत। परिचय नव्हता, परंतु 3 दिवस असे गेलेत की असं वाटलं आपण फार जुने मित्र आहोत
आणि त्या 3 दिवसाच्या भेटीचं संचित अजूनही आम्ही मैत्रीचं पुरून वापरतोय. तर प्रसन्न शेंबेकर यांच्या कविता या निश्चितच रसिकांना भावणाऱ्या आहेत. अलकमध्येही तुम्हाला त्या निश्चित आनंद देतील. एक कसदार कविता लिहिणारा कवी म्हणून ते मला चांगले परिचित आहेत आणि कवितेमुळेच आम्ही एकमेकांच्या सहवासात किंवा मैत्रीमध्ये आहोत हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. तर जसा कवी असतो तशी त्याची कविता असते आणि म्हणून प्रसन्न शेंबेकरांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वासारख्याच या कविता आपल्याला या संग्रहात मिळतील. लहान मुलानं पाण्याच्या प्रवाहावर कागदी नाव सोडावी इतक्या सहज त्यांच्या कविता आपल्या रक्तामध्ये शिरतात आणि काळजात जाऊन विसर्जित होतात. तर अलकचं आपण सगळे म्हणून स्वागत करूया. अलकला खूप शुभेच्छा देऊया आणि अलक नंतरही त्यांच्या हातून अशीच कसदार कविता लिहिली जावो अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद प्रसन्न शेंबेकरजी. प्रोजेक्ट तर आमच्या संग्रह आहेच, आता अलगही राहील आणि पुढच्या कविता येतच राहतील. आपला हात लिहिता राहो. मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद संजयजी. आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी अत्यंत मोलाच्या आहेत. आपल्यालाही आपल्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा. रसिकांनो, अलक या काव्यसंग्रहाला मुखपृष्ठ लाभलंय संतोष घोंगडे यांच्याकडून. मूळचे नांदेड येथील हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार व चित्रकार सध्या पुणे येथे स्थायिक झाले आहेत. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ संतोषजींच्या समर्थ कुंचल्यातून उतरली आहे. कवितेची उत्तम जाण असलेल्या संतोषजींनी अलकसाठी केलेले मुखपृष्ठ हे संग्रहाची जमेची बाजू आहे. दुसरी तितकीच महत्वाची व्यक्ती म्हणजे ह्या पुस्तकाचे मुद्रण करणारे वेदिका ग्राफिक्सचे श्री हरीश जोगळेकर. त्यांनी या पुस्तकाचं मुद्रण आणि बांधणी अतिशय सुरेख केली आहे. तेव्हा आता पाहूयात शुभेच्छा श्री संतोष घोंगडे व त्यानंतर श्री हरीश जोगळेकर. नमस्कार, मी संतोष घोंगडे. प्रसन्न शेंबेकर सरांच्या अलक या कविता संग्रहाचं प्रकाशन होत आहे आणि त्यानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर शेंबेकर सरांचा आणि माझा काही परिचय नव्हता, पण त्यांनी माझी काही चित्र पाहून माझा नंबर मागून घेतला आणि काही कविता पाठवल्या आणि त्याच्यावर मी त्यांचं अलक कविता संग्रहासाठी 1-2-3 चित्र बनवून दिले. अतिशय सुंदर धीर गंभीर अशा कविता त्यांच्या अलक देणाऱ्या आणि त्यांच्या स्वप्नाला गाफील निजू न देणाऱ्या अशा त्यांच्या कविता आहेत. खरं तर कवितेवर बाकीचे मान्यवर बोलतीलच, फक्त कव्हर बाबत मुखपृष्ठाबाबत बोलायचं झालं तर आधी मी विचार केला की कविता संग्रहाचं मुखपृष्ठ तर आहे आणि त्या कवितेतून सरांच्या कवितेचा किंवा सरांनी कवितेतून दिलेला अलख आपल्याला दाखवायचा आहे. आणि त्या दृष्टीने मी विचार करत करत ग्रे रंगाच्या पार्श्वभूमीवरचं हे चित्र आहे. म्हणजे ग्रे म्हणजे वेदना दाखवणारी पार्श्वभूमी आणि त्या पार्श्वभूमीवर एक चेहरा आहे, तो कवीचा आहे, कवितेचा आहे. त्यात उडणारा पक्षी आहे आणि नजर जी आहे ती त्यांची लेखणी आहे. अशा पद्धतीचं थोडंसं वास्तव आणि थोडंसं प्रतिकात्मक अबस्ट्रॅक्टच्या धर्तीवरचं हे चित्र तयार झालं. अरे, आणि सरांना पाठवलं. सरांना खूप आवडलं. मला ते चित्र खूप आवडलं होतं आणि सरांनी ते सिलेक्ट केलं आणि आज त्या मुखपृष्ठाचं, सरांच्या कवितेचं, सरांच्या कविता संग्रहाचं आज प्रकाशन होत आहे. मला तर खूप आनंद आहेच. सरांनी अजून जास्तीत जास्त लिहिलं पाहिजे, लिहावं. त्यांच्या पुढील काव्य प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
प्रसन्न शेंबेकर यांचा दुसरा कविता संग्रह आज प्रकाशित होतो आहे. अलख हा 70 कवितांचा संग्रह आहे. यातील कविता सुंदर आहेतच, पण याचे मुखपृष्ठ सुद्धा खूप सुंदर झालं आहे. या पुस्तकाचे मुद्रण माझ्या वेदिका ग्राफिक्स मध्ये झाले आहे. पुस्तकाची बांधणी सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. हा संग्रह संग्रहित करून ठेवावा इतका छान आहे. प्रसन्न शेंबेकर यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद संतोषजी आणि हरीशजी. मला खात्री आहे तुमचं मुखपृष्ठ आणि पुस्तकाची रचना या दोन्ही गोष्टी वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरतील. आता वेळ झाली आहे अलखच्या प्रकाशनाची. अलखचे प्रकाशन होते आहे कविवर्य डॉक्टर तीर्थराज कागगते व श्री शशिकांत शेंबेकर यांच्या हातून. या दोघांसोबतच प्रकाशनाच्या या सोहळ्यात सहभागी होत आहेत कवयित्री आणि समीक्षक डॉक्टर अमृता इंदुरकर, कवी श्री तुषार जोशी व सौ गौरी शास्त्री देशपांडे आणि श्री महेश जोशी. चला तर आपण अनुभवूया तो प्रकाशनाचा मंगल क्षण. प्रसन्न शेंबेकर याच्या अलख या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले असे मी जाहीर करतो. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि माझे शुभाशीर्वाद. सर्वांना धन्यवाद. रसिक हो, अलख काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हातून पार पडले आहे. कवी प्रसन्न शेंबेकर यांचे मनपूर्वक अभिनंदन. ज्यांनी हा अलख जागवला आहे त्या कवी डॉक्टर प्रसन्न शेंबेकर यांचे मनोगत ऐकायला आपण सगळेच उत्सुक आहोत. कविता लिहिण्याची प्रक्रिया, कविता लिहिताना कवी काय विचार करत असतो हे जाणून घ्यायला प्रत्येकच वाचकाला आवडतं. डॉक्टर प्रसन्न शेंबेकर हे व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक आहेत, परंतु मुळात ते कवी आणि नाटककार आहेत. 2014 साली त्यांचा प्राजक्त हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 2015 साली पंजाब मधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते निमंत्रित कवी होते. त्यांचा प्राजक्त संग्रहाला 2015 साली विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार प्राप्त झालाय. श्री विवेक काजरेकर यांनी त्यांची काही गीते संगीतबद्ध केली असून श्री सुरेश वाडकर व श्री अमेय दाते यांनी ती गायली आहेत. तेव्हा आता ऐकूया कवीचं मनोगत. नमस्कार, मी प्रसन्न शेंबेकर. अलख या माझ्या दुसऱ्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना माझे अभिवादन आणि सर्व वाचक रसिकांना माझे अभिवादन. आजच्या या प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये अलखच्या प्रकाशनासाठी डॉक्टर तीर्थराज कागगतेंसोबत दुसरे मान्यवर हे माझे वडील श्री शशिकांत शेंबेकर यांचा मला इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो. कारण माझे वडील शशिकांत शेंबेकर हे स्वतः कवी आहेत, नाट्यलेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि हाडाचे शिक्षक आहेत.
त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले. कित्येकांच्या कलागुणांना त्यांनी वाव दिला आणि त्यामध्ये मी सुद्धा एक होतो. मला घरीही आणि शाळेतही माझ्या वडिलांचा फार मोलाचं मार्गदर्शन लाभलं. त्यांचा परिसर स्पर्श लाभला. माझे आई आणि वडील दोघांचे आशीर्वाद पाठीशी होते. म्हणून आज मी या दुसऱ्या काव्य संग्रहापर्यंत येऊन पोहोचलो आहे. संघर्षमय परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या वडिलांनी नेहमी आम्हा मुलांसाठी एक पोषक वातावरण निर्माण केलं. त्या माझ्या वडिलांच्या हातून आज अलख या काव्य संग्रहाचं प्रकाशन झालं, याचा मला अत्यंत आनंद होत आहे. पहिला काव्यसंग्रह प्राजक्त जेव्हा प्रकाशित झाला त्यावेळेस डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांचं मार्गदर्शन मला लाभलं होतं. द.भी. म्हणायचे की काव्यसंग्रह प्रकाशित का करावा, की जेव्हा आपण काव्यसंग्रह प्रकाशित करतो तेव्हा आपली कविता त्या एका विशिष्ट कालखंडातून किंवा त्या कवितेच्या एका विशिष्ट परिघातून बाहेर पडते आणि आपण नव्या वाटा चोखाळू लागतो. नवी क्षितिज आपल्याला दिसू लागतात आणि आपल्या कवितेला नवे आयाम निर्माण होतात. प्राजक्त नंतरच्या या 7 वर्षांमध्ये ज्या कविता मी लिहिल्या त्यात माझी भूमिका काय होती हे सांगण्यासाठी मी आज इथे आपल्या समोर उपस्थित आहे. गेल्या 7 वर्षांच्या कालखंडातल्या 70 कविता या अलख या काव्य संग्रहामध्ये आहेत. यात कवी म्हणून माझी काय भूमिका होती असं जर कोणी विचारलं तर मी असं म्हणेन की कवी म्हणजे काव्यसंग्रहाचं नावच अलख आहे. यावरून कळेल की ही कविता सतत दिवस रात्र माझ्या मनामध्ये जागी असते. याचा अर्थ असा नाही की मी कविता लिहित असतो, पण ती जागी असते. आता या माझ्या भूमिकेला विशद करण्यासाठी पुन्हा मला आधार जो घ्यायचा तो कवितेचाच घ्यावा लागेल. कारण मी कवीच आहे, त्यामुळे मला जे काही लिहायचं असतं ते मी कवितेतच लिहितो. म्हणून मी आपल्यासमोर माझी भूमिका एका कवितेतनं मांडतो आहे. जे जे सुचेल ते ते लिहत गेलोच असे नाही. जे जे सुचेल ते ते लिहित गेलोच असे नाही. कवितेच्या प्रतीक्षेत रात्र रात्र जागलोच असे नाही. कवितेच्या प्रतीक्षेत रात्र रात्र जागलोच असे नाही. माझ्या मनात जागीच असते ती दिवस रात्र. माझ्या मनात जागीच असते ती दिवस रात्र. अलख देत जागवीत ठेवते माझे गात्रन गात्र. अलख देत जागे ठेवते माझे गात्रन गात्र. मी कुठल्या अनवट ओळींच्या हिंदोळ्यावर एकटाच राहतो झुलत. मी कुठल्या अनवट ओळींच्या हिंदोळ्यावर एकटाच राहतो झुलत. कित्येक आठवणींची चित्रे असतात मनचक्षुंपुढे मिटत खुलत. कित्येक आठवणींची चित्रे असतात मनचक्षुंपुढे मिटत खुलत. मला मुक्कामाची नसते ओढ. तर हा प्रश्न माझ्या पत्नीलाही पडतो की तुम्ही कवी आहात पण तुम्ही लिहिताना जास्त दिसत नाही. कारण ज्याला आपण इंग्रजीमध्ये इन्क्युबेशन म्हणतो, ही कविता कायम इन्क्युबेशन मध्ये असते. सतत ती कविता डोक्यामध्ये असते. मला मुक्कामाची नसते ओढ. वाटेवरच प्रवासातच रेंगाळत राहण्याची माझी खोड. वाटेवरच प्रवासातच रेंगाळत राहण्याची माझी खोड. ती कधी येते लयीत नादबद्ध लकेरीत गुणगुणत. ती कधी येते लयीत नादबद्ध लकेरीत गुणगुणत. नाहीतर भटकत राहते उन्हातानात भणभणत. नाहीतर भटकत राहते उन्हातानात भणभणत. मी तिला बोलावत नाही खुणावतही नाही. मी तिला बोलावत नाही खुणावतही नाही. ती हूल देऊन निसटली तर मागे धावतही नाही. ती हूल देऊन निसटली तर मागे धावतही नाही.
पण मी जपत असतो नाजूकपणे मनात तिची संस्मरणे. पण मी जपत असतो नाजूकपणे मनात तिची संस्मरणे. आत माझ्या खोल आत नकळत साकारत असते तिचे लेणे. आत माझ्या खोल आत नकळत साकारत असते तिचे लेणे. एक दिवस अचानक ती उतरते कागदावर. एक दिवस अचानक ती उतरते कागदावर, किंवा लक्कन चमकून जाते जाणीवेच्या क्षितिजावर. किंवा लक्कन चमकून जाते जाणीवेच्या क्षितिजावर. गजबजलेल्या रस्त्यावर क्षणात मी एकटाच उरतो. गजबजलेल्या रस्त्यावर क्षणात मी एकटाच उरतो. तो कवितेचा एक साक्षात्कारी क्षण. तो कवितेचा एक साक्षात्कारी क्षण मला कितीतरी काळ पुरतो. तो कवितेचा एक साक्षात्कारी क्षण मला कितीतरी काळ पुरतो. याचा मी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव सांगतो की स्कूटरवरून जात असताना एक दिवस अचानक स्कूटर बिघडली आणि मी स्कूटर रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि अत्यंत वेगाने मागची वाहनं माझ्या समोर जात होती. आणि मी पाहिला त्या शहराचा पसारा. ज्या वेगाने माझ्या कवितांमध्ये तुम्हाला नेहमी शहर हे प्रतीक दिसेल, झाडं दिसतील, जंगल दिसेल. शहर माझ्या मागून अतिशय वेगानं पुढे जाताना दिसलं मला. आणि मग मला प्रश्न पडला की थांबलो तर हे शहर जाईल मज ओलांडुनी. थांबलो तर हे शहर जाईल मज ओलांडुनी. चाललो तर मी कुठे जाईन ह्या शहरासवे. चाललो तर मी कुठे जाईन ह्या शहरासवे. असा प्रश्न मला पडला. आणि त्यामुळे त्या गजबजलेल्या रस्त्यावर त्या क्षणी मी एकटाच होतो. आणि तो साक्षात्कारी क्षण कवितेचा कुठेही भेटतो. हा माझा अनुभव मला तुम्हाला सांगायचा होता माझ्या मनोगतातून. कवितेबद्दल मी एवढंच म्हणेन की मज म्हणाले काव्य माझ्या वेदनांचे. बघ तुझा सांभाळूनी मी तोल आहे. बघ तुझा सांभाळूनी मी तोल आहे. धन्यवाद. मज म्हणाले काव्य माझ्या वेदनांचे. बघ तुझा सांभाळुनी मी तोल आहे. वा कविवर्य, तुमचं मनोगत हीच मला एक कविता वाटत होती. ह्या तुमच्या मनोगतातून तुमचे काव्यविषयक विचार आम्हाला कळून आले. रसिकांनो, असंच एक सुंदर मनोगत तुम्हाला अलग काव्यसंग्रहात सुद्धा वाचायला मिळेल. यानंतर डॉक्टर तीर्थराज कापगते आणि डॉक्टर अमृता इंदुरकर यांचा परिचय करून देतील श्री महेश जोशी. धन्यवाद आकांक्षा. डॉक्टर तीर्थराज कापगते गेल्या 30 वर्षांपासून पूर्वसुरींना जोडणारी व समकालीन जाणीवांनाही कवेत घेणारी आशय संपन्न कविता डॉक्टर तीर्थराज कापगतेंच्या लेखणीतून उतरते आहे. या कवितेत प्रेमसंवेदना आहेतच, तसेच समाज मनस्क जाणीवा सुद्धा आहेत. 2013 मध्ये प्रकाशित झालेल्या गर्भवैभवी या काव्यसंग्रहाला विदर्भ साहित्य संघाचा शरदचंद्र मुक्तिबोध पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे तुका म्हणे आणि पद्मगंधा प्रतिष्ठानचा उत्कृष्ट साहित्यकृती हेही पुरस्कार मिळाले आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन यासारख्या अनेक संमेलनांचे संचलन त्यांनी केले आहे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या कापगते सरांना 10 वर्षांचा पत्रकारितेचा समृद्ध अनुभव तर आहेच, पण कवी ग्रेस यांच्या ललितबंधांचे डिक्टेशन्स घेणे, डॉक्टर द.भी. कुलकर्णी यांचे लेखनिक असे अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. युगवाणीच्या संपादक मंडळातही त्यांचा उल्लेखनीय सहभाग आहे. एक सच्चा कवी, साहित्यिक एवढीच सरांची ओळख नाही, तर तितकेच संवेदनशील, निगर्वी व समृद्ध असे स्वरांचे व्यक्तिमत्व आहे. तेव्हा आता ऐकूया डॉक्टर तीर्थराज कापगते यांचा अभिप्राय अलगसाठी.
कविमित्र प्रसन्न शेंबेकर यांच्या अलख या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होतोय. अलख या काव्यसंग्रहासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ही कविता अतिशय साधी, सोपी आणि सुंदर आहे. तिच्यात एक स्वतःचीच एक लय आहे. तशी तुझी माझी प्रीत, तशी तुझी माझी प्रीत, दोन दिठींचा उत्सव. तशी तुझी माझी प्रीत, दोन दिठींचा उत्सव. फुले फुलून अबोल, पुरे पानांवरी दव. इतकी साधी, सहज, त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच प्रसन्न. अगदी एखाद्या प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे मोहक अशी ही कविता आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या अंगणात ती सतत टपटपत राहते. कारण सहजता हे तिचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. झाडं करपले तरी नाही फुटत हुंदका, झाडं करपले तरी नाही फुटत हुंदका, अंत झाडाचा असतो महानिर्वाणासारखा. प्राजक्त हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह, ज्याला विदर्भ साहित्य संघाने पुरस्कार दिला आहे. आणि हा अलख दुसरा. अलखचा एक अर्थ आहे अदृश्य गोष्ट, जी अगोचर आहे पण तिचं अस्तित्व आहे. जसं की सुगंध, त्याचा जेव्हा घमघमाट येतो तेव्हा त्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते, पण ते दिसत नाही आपल्याला. किंवा या सृष्टीतलं एक चैतन्य तत्व आहे, ते चैतन्य दिसत नाही, पण त्या चैतन्याचा विलास म्हणजेच हे सगळं आपल्या भोवतीचं लौकिकचं. आणि ह्या लौकिक जगण्यातही असं काहीतरी आहे की जे फक्त कवीला दिसू शकतं. कवीची जी जाणीव आहे ती नकळत अनेक गोष्टींची नोंद करून ठेवते आणि त्या नोंदींचा आविष्कार त्याच्या कवितेतून सहजपणे होत असतो. त्याच्यामध्ये जे तत्व आहे, या जाणीवेचं तत्व आहे, या निर्मितीचं तत्व आहे, ते सुद्धा दिसत नाही, पण त्याचं एक अस्तित्व असतं. कारण ते एक अलख असते. कविता म्हणजे सुद्धा अशी सतत अलख देत जाग करणारी, सजग ठेवणारी अशी एक गोष्ट आहे. आणि त्यामुळे या वर्तमानाला भूतकाळाच्या बर्फाखाली ती थिजू देत नाही असं या कवीला वाटत राहतं. कसं आहे ना की हे जीवन सुंदर आहे, पण या सुंदरतेमध्ये, या सुंदर जीवनामध्ये सुखदुःखाचं प्रमाण व्यस्त आहे. तुकाराम महाराज म्हणतात जसं की सुख कसं आहे तर जवसाच्या दाण्या एवढं आहे, दुःख पर्वताच्या एवढं आहे. बरं, या दुःखाचे प्रकार आहेत. ज्ञानेश्वरांनी त्रिविध तापांची कल्पना मांडलेली आहे. तर अनेक कलावंतांनी, विचारवंतांनी या दुःखाचा मागोवा घेतलाय, शोध घेतलेला. आपल्याला ठाऊक आहे की गौतम बुद्ध सुद्धा या दुःखाचा वेध घेतच करुणेच्या झऱ्यापर्यंत पोहोचले. तर हे दुःख निर्माण होण्याची कारणंही फार वेगळी वेगळी आहेत. कधी शारीरिक असतील दुःख, कधी मानसिक व्याधी असतील, कधी निसर्गामुळे निर्माण झालेला एखादा अपघात किंवा एखादा कोप असेल, तर किंवा समाज व्यवस्था असेल जी असमान आहे, मानवी संबंधांमुळे किंवा मानवी स्वभावामुळे निर्माण झालेली दुःख असतील. तर या दुःखाचे प्रवाह असे जीवनाच्या खूप खोलवर वाहत असतात. कवी किंवा कलावंत त्याचं दर्शन, एक प्रातिभ दर्शन आपल्याला घडवतो. हा कवी सुद्धा एका कवितेमध्ये असं म्हणतो की कुठलंसं दुःख धुमसतंय माझ्या आत, रात्रभर असं जळणाऱ्या सरणासारखं. रात्रभर जळणारं सरण ही प्रतिमा कवीने वापरलेली आहे. किती काळापासून कविता लिहिली जात असेल, पण जे सांगायचं आहे ते अजून संपलेलंच नाही. आणि म्हणूनच प्रत्येक कवीची प्रत्येक कविता ही नवी असते. कवितेला नवोन्मेष शालिनी असं म्हटलेलं आहे. त्या कवितेतला आशय, त्या कवितेतल्या प्रतिमा, विषय, त्यातलं अर्थसौंदर्य, त्यातलं विचारांचं सौंदर्य, ह्या सगळ्या गोष्टी कवितेतल्या प्रत्येक वेळी नव्या असतात. फुलाप्रमाणे, फुल जसं ताजं टवटवीत प्रसन्न होऊन आपल्या पुढे येतं, तशी प्रत्येक कविता असते.
का बरं ती प्रसन्न असते? तर ती सगळी अस्वस्थता, सगळी अप्रसन्नता जगातली स्वतःच पिऊन टाकण्याची मनीषा बाळगते. ज्याप्रमाणे मम देशपांडे म्हणतात की सारा अंधाराचा प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. आणि हे जे माणसाच्या भोवतीचं दुःख आहे, त्या दुःखाला कवी वर्तमानापर्यंत आणतो. आणि मग या वर्तमानातली जी एक वर्तमानाच्या संदर्भातलं एक नोंद तो अशी घेतो की माणसाने हे सगळं जगणं एका नैसर्गिक आधारावर, नैसर्गिक विचारावर निरामय असं एक निर्माण केलं होतं. त्यांनी गाव सोडलं, तो शहरात आला आणि या शहरामध्ये जे त्याला आताच्या आसपास जे काही दिसतं ते असं निर्जीव दिसतं किंवा माणसं दांभिक वाटतात, बेगडी वाटतात. आणि असं त्याला वाटतं की कवी एका कवितेमध्ये म्हणतो की आता शहरांवर जंगलांचं राज्य पसरलेलं आहे आणि ही जी जंगलं आहेत ती इथल्या मूक व्यवस्थेचं, मूक वस्त्यांचं शोषण करतात. एक अशी अर्थव्यवस्था या शहरामध्ये निर्माण झालेली आहे की ती विषम आहे आणि त्या विषमतेचे भोग दोन्ही पातळ्यांवर लोक भोगत असतात. गरीब हा अतिशय गरीब होत जातो, श्रीमंत हा अतिशय श्रीमंत होत जातो. हे सगळं सोडून एखाद्या निर्मळ गावी जाण्याची इच्छा कवी एका कवितेमध्ये आपल्याला बोलून दाखवतो. तो म्हणतो की या शहरातील निर्जन रस्त्यावरून एक जंगल सतत फिरत असतं आणि सगळं शहर गाफील असताना ते हळूच आत शिरतं. त्याला असं वाटतं की शहर ही माणसांना कैद करण्यासाठी बांधली गेली आहे, जणू इथे जगण्याचं कारस्थान रचलेलं आहे. त्याला असं वाटतं की मुळात इथे माणसं रुजावी अशी मातीच नाही शहरामध्ये. आणि या अनुषंगाने त्याला तो असं म्हणतो की सगळं वाटतं आपल्याला आलबेलं आहे, सारे आलं बेलं आहे वस्त्या आतून गपगार, भिंतीच्या आड मुठीत घेऊन ते बसले जीव आणि तलवार. हे असं एक भयभीत सगळ्या जगाचं, शहरांमधलं असं एक जे चित्र आहे ते त्याला दिसतं. शहरांनी गमावलेल्या अनेक गोष्टी त्याला दिसतातच की आता उंबरे राहिले नाहीत, रस्ते घरात आलेत की घरं रस्त्यात आली हे कळायला मार्ग नाही. माणसाच्या आतलं आभाळ दिसत नाही. का कवितेमध्ये तो म्हणतो की तू मला भेटशील तेव्हा मला आतलं आभाळ दिसू दे. पण या वर्तमानामध्ये जी काही एक भयभीतता निर्माण झालेली आहे, कवीही त्याने भयभीत आहे. एक साधी एक कविता आहे धर्म नावाची, दंगलीनंतरचं चित्र त्या कवितेमध्ये रेखाटलंय कवीने. तो शेवटी किती मार्मिक लिहितो बघा की मृत्यूचे थैमान सरता धर्म दोनच राहिले, मृत्यूचे थैमान सरता धर्म दोनच राहिले, गावज्यांनी जाळले आणि गावज्यांचे जाळले. आता ही धर्माची आग सुद्धा कोणी लावली? तर तो म्हणतो, सरळ सांगतो की आग लावून विजले प्रेषित, धमण्यांमध्ये पेटवून रक्त, एकमेकांचे संसार जाळीत कोलीत घेऊन फिरतात फक्त. आता लोक कोलीत घेऊन फिरतायत, धर्म मागे पडला, धर्माच्या आधारावर लोक एकमेकांचे गळे कापतायत, घरं जाळतायत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनामिक भयानी हा वर्तमान ग्रस्त आहे. आणि अशा वेळी कवी असं म्हणतो की त्याच्या आंतरिक निशब्दतेमध्ये सुद्धा अंधारात त्याचं जे त्याचे जे अव्यक्त उद्गार आहेत ते चाचपडत आहेत. तो असं म्हणतो की आता माझ्याकडनं कविता लिहिली जात नाही, कविता लिहावीशी मला वाटत नाही. या वर्तमानाबद्दल मात्र तो चिंतित आहे, पण तो काही हताश झाला नाही. त्याने आपल्या करुणेच्या हाताने या हताशेचा हात असा छान घट्ट पकडलेला आहे. तो हतबल नाही, हतबलतेला उलट तो हरवण्याची भाषा बोलतोय. कारण त्याला असं वाटतं की आपल्याकडे संवेदनेचं एक 6वं इंद्रिय आहे. तो म्हणतो की या जगात कवी अनवाणी फिरत असला तरी तो आकाशाचा, आभाळाचा सम्राट आहे. आणि म्हणूनच तो आत्मविश्वासाने आपल्याला सांगतोय की मौनात मी मौनात उद्याच्या कवितेचे बीज पेरतोय. की आज मी मौन आहे पण उद्याची कविता आहे माझ्याकडे. त्या उद्याच्या कवितेसाठी त्याला शुभेच्छा देऊया. मी स्वतः त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ते संपवतो. धन्यवाद. धन्यवाद तीर्थराज सर. आपला अभिप्राय, आपले विचार आमच्यासाठी, अलगसाठी आणि प्रसन्न शेंबेकर यांच्यासाठी खूप मोलाचे आहेत.
यानंतर आपण वळतो आहोत एका महत्वाच्या टप्प्याकडे, काव्य संग्रहाचे समीक्षण. समीक्षण करण्यासाठी आपल्याला एक रसज्ञ व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, डॉक्टर अमृता इंदुरकर. समीक्षक, कवयित्री, भाषा अभ्यासक आणि शब्दबोधकार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात स्नातकोत्तर मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक. अर्वाचीन मराठी आध्यात्मिक कविता हा समीक्षा ग्रंथ, अर्वाचीन काव्यमीमांसा हा संपादित काव्य समीक्षा ग्रंथ आणि भाषा संवर्धनाचे विविध आयाम यांचे संपादन, त्याचप्रमाणे मराठी वाङ्मय समृद्धीचे एक सशक्त माध्यम याचेही संपादन. याखेरीज विविध मासिकातून, साहित्यपर ग्रंथांमधून व वृत्तपत्रांमधून समीक्षात्मक आणि अभ्यासपर लेख प्रकाशित झालेले आहेत. मराठी तसेच हिंदी, उर्दू यामधूनही त्या कविता लिहितात. 25 राज्यस्तरीय चर्चासत्रांमधून शोध निबंध सादर केले आहेत. 25 राज्यस्तरीय चर्चासत्रांमधून शोध निबंध सादर केले आहेत. साहित्य अकादमीतर्फे 2017 साली मध्य प्रदेश प्रांताचा साहित्यिक व सांस्कृतिक अभ्यासासाठी त्यांना प्रवासवृत्ती मिळाली आहे. डॉक्टर अमृता यांच्या अर्वाचीन मराठी आध्यात्मिक कविता या ग्रंथाला विदर्भ साहित्य संघाचा प्रतिष्ठेचा असा कुसुमानील स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. तर रसिकांनो, डॉक्टर अमृता इंदुरकर यांनी केलेल्या समीक्षणाचा आता आपण लाभ घेऊया. नमस्कार. नागपूरचे कवी प्रसन्न शेंबेकर यांच्या अलख या कविता संग्रहाच्या प्रकाशनार्थ आज आपण सगळे इथे जमलो आहोत. नागपूरचे सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक तीर्थराज कापगते, शेंबेकर काका, कवी प्रसन्न व सौ अपर्णा शेंबेकर, तुषार जोशी, महेश जोशी, गौरी शास्त्री देशपांडे, इतर मान्यवर आणि सर्व रसिक मंडळी. खरं तर कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत वाङ्मय क्षेत्रात आनंद देणारा, कौतुक करता येण्यासारखा सोहळा प्रसंग आज इथे साजरा होत आहे, ही मनाला फार समाधान देणारी बाब आहे. सर्वप्रथम मी प्रसन्न शेंबेकर व समस्त कुटुंबियांचे अलख या कविता संग्रहाच्या प्रकाशन झाले म्हणून मी अभिनंदन करते, मनःपूर्वक अभिनंदन करते. या कविता संग्रहावर भाष्यरूपी समीक्षण करण्यासाठी मला आमंत्रित केले, त्यासाठी प्रसन्न व अपर्णा यांचे मनःपूर्वक आभार. प्रसन्न यांचा 2014 साली प्राजक्त हा पहिला कविता संग्रह आला, प्रकाशित झाला आणि आज अलख हातात पडला. प्राजक्त ते अलख असा 7 वर्षांचा कालखंड, हा 7 वर्षांचा एकूणच जो प्रवास राहिलेला आहे त्यांचा, तो मी अतिशय जवळून बघितलेला आहे. कवितेच्या माध्यमातून किंवा कोणत्या ना कोणत्या साहित्यिक व्यासपीठावरून हा अनुभव मी घेतलेला आहे. अर्थातच आज इथे प्राजक्तबद्दल बोलणं अप्रस्तुतच आहे. तेव्हा अलखच्या निमित्ताने मी इथे माझी काही निरीक्षणे आणि काही भाष्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अलख कविता संग्रह माझ्या हातात पडला आणि अगदी सहजच बाबू बोरकरांच्या झिणी झिणी वाजे बिन या ओळी मनात आपोआपच गुणगुणायला लागल्या. सौभाग्येया सुरात तारा, त्यातून अचपळ खेळ पारा, अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण. अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण. अलख म्हणजे जे दिसत नाही, अदृश्य आहे असे. अलक्ष या शब्दाचा अपभ्रंश म्हणजे अलख. जे दिसत नाही याचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे साक्षात ब्रह्म. परमेश्वराचे समूर्त ब्रह्मस्वरूप आपण डोळ्याने बघू शकत नाही. ते ज्ञानाच्या तेजातून बघण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणूनच परमात्मा स्वरूप ब्रह्माला अलख निरंजन
असा आपण संबोधतो, तो हा अलख. एक कवी या नात्याने प्रसन्न यांना काव्यगत अलखच्या विश्वव्यापकत्वाची जाणीव जेव्हा झाली, तेव्हा माझ्या मते अलख ही शीर्षक कविता जन्माला आली असावी असं मला वाटतं. कवीला खरं तर कविताच जागृत ठेवते. कवीच्या जाणीवांचा अलख कधी प्रत्यक्षमान होत नसतो. तो त्याला जाणवावा लागतो, प्रतिभा चक्षूंनी बघावा लागतो. एकदा हा कवितेचा अलख जाणवला की मग तो कवीच्या स्वप्नांना गाफील निजू देत नाही आणि वर्तमानाला थिजू पण देत नाही. कारण एक व्यक्ती म्हणून समाजात वावरत असताना, जगत असताना काळ कसा झपाट्याने बदलला आहे, बदलतो आहे. माणसामध्ये जो फरक पडलेला आहे, माणसामधलं जे अंतर आहे, ते कवीला अतिशय झपाट्याने दिसायला लागतं या चक्षूंमुळे. दिवस पालटलेले असतात, मानव काळाच्या हातचे बाहुले बनतो आणि इथे अशा वेळी माणसाला भेटायला परत हा अलख येतो. दिवस असे आले आहेत की माणसं जागी होत आहेत. दिवस असे आले आहेत की माणसं जागी होत आहेत आणि काळ फिरतो निर्जन रस्त्यावर देत अलख, असं प्रसन्न म्हणतात. प्रसन्न शेंबेकर यांची कविता या अलखचा शोध घेत घेत एका टप्प्यावर येऊन पोहोचते. हा टप्पा म्हणजे सावली या नावाची कविता आहे. ही कविता अलखचा एक वेगळा अन्वयार्थ आपल्याला सांगते, एक नवा अन्वयार्थ म्हणते. हा अन्वयार्थ जाणीवेच्या निरंजनावस्थेकडे जातो आहे की काय असं मला वाचताना प्रकर्षाने जाणवलं. जीवनातील सुख दुःख, वाट्याला येणारे फूल, काटे, आशा, निराशा, प्रक्षोभ या सर्वांच्या पलीकडे काव्यात्म नेणिवेच्या दुर्बिणीतून जेव्हा बघता येते, तेव्हा या अलखचा नवा अर्थ उमगायला लागतो आपल्याला. पाप पुण्याची न चिंता अर्पिली तुझ संचितेनी. पाप पुण्याची न चिंता अर्पिली तुझ संचितेनी. यापुढे तव चिंतनाचा मेघमी आनंद व्योमी. यापुढे तव चिंतनाचा मेघमी आनंद व्योमी. या अलखचे दुसरे रूप म्हणजे लिहिताच येत नाही ही कविता. खरे तर कविता विहीन जगणे म्हणजे कवीसाठी एक शापच आहे. पण अशाही परिस्थितीत कवी दुर्दम्य आशावाद बाळगतो. कवितेला समजून घेणारी मनुष्याची पिढीच जेव्हा नष्ट व्हायला लागते, तेव्हा मात्र विश्वासाने एक अलखचे अमूर्त रूप शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत असतो कवी. कवी म्हणतो, माझ्या परीने या मातीत पुन्हा माणूस रुजवू बघतो आहे. तुम्ही इथे प्रसन्न यांची अलखच्या मागची भूमिका लक्षात घ्या. मी माझ्या परीने या मातीत पुन्हा माणूस रुजवू बघतो आहे. मी मौनात उद्याच्या कवितेचे बीज पेरतो आहे. मी मौनात उद्याच्या कवितेचे बीज पेरतो आहे. लिहिताच येत नाही या खरं तर मला अलखचं एक जेव्हा मी हा कविता संग्रह वाचायला घेतला, त्यावेळेला हा अलखचा टप्पा असा विकासोन्मुख होत जाताना दिसला मला. प्रस्तुत कविता संग्रहात अलख, दिवस असे, सावली आणि लिहिताच येत नाही या 4 कविता म्हणजे मला कवीला अपेक्षित असणाऱ्या अलखचा एक अनुबंध मांडणाऱ्या वाटल्या. हा अनुबंध कवीच्या काव्यदृष्टीशी आहे, अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणजे पहिल्या कवितेपासून हे वर्तुळ सुरू झालेलं आहे आणि 4थ्या कवितेपर्यंत येऊन हे वर्तुळ पूर्ण होत आहे. आणि जेव्हा हे वर्तुळ पूर्ण होते, त्यावेळेला अलखच्या या सुस्पष्ट वर्तुळावर कवीच्या काव्यदृष्टीची ठळक रेषा त्याला पार करून जाते आहे असा भास मला झाला. थोडक्यात
भूमितीच्या भाषेमध्ये जर का हे समजावून सांगायचं झालं तर ज्याला आपण लाईन इंटरसेक्टिंग अ सर्कल असं जे म्हणतो ना, अगदी तीच प्रक्रिया इथे मला जाणवली की अलगचं एक असं संपूर्ण वर्तुळ आहे आणि कवीच्या काव्यदृष्टीची अशी रेषा त्याच्यावरून जाते आहे. आणि इथे एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की ही जी रेषा आहे ही अलगच्या वर्तुळाला दुभंगून जात नाही आहे, तर दुभंगून काढत नाही आहे, तर उलट वर्तुळाच्या पार्श्वभूमीवरती थेट समोर जाताना ती दिसते आहे. ती कुठेही छेदत नाही आहे वर्तुळाला, तर उलट थेट समोर समोर अशी जाते आहे. असा हा घट्ट बंध अनुबंध मला प्रकर्षाने जाणवला. हे या कविता संग्रहाचे फार एक जमेची बाजू आहे, फार एक महत्व आहे असं मला वाटतं. प्रसन्न यांच्या काव्यदृष्टिकोनाचा विचार करताना मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. काळ जुना असो किंवा नवा असो, प्रत्येक कवी आपल्या काव्यजाणीवेची जातकुळी कशी आहे, कविता आपल्याला भासमान कशी होते, तिचे आपल्या आयुष्यातील स्थान कोणते आहे, या आणि अशा कितीतरी प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात राहिलेला आहे. खरं तर याचं उत्तर अगदी एका शब्दात द्यायचं म्हटलं तर अनंत पटावरती, काळाचा जो अनंत पट असतो, या काळाच्या अनंत पटावर तीच कविता टिकून राहते जी काव्यजाणीवेला सजग काव्यनिष्ठेचे भान देते. कवीची जी एक काव्यनिष्ठा आहे त्या काव्यनिष्ठेला सुद्धा सजग काव्यनिष्ठेचं भान असायला हवं. अलखमध्ये देखील हे भान देण्याचा, जपण्याचा अतिशय कळकळीने प्रयत्न केलेला दिसतो आहे मला. एकतर कवीच्या जाणीवांना असंख्य प्रातिभ धुमारे फुटत असतात आणि कोणताही भेदभाव न ठेवता कवी सामाजिक, निसर्ग, अध्यात्म, प्रेम, बालकाव्य अशा कितीतरी जाणीवांचे प्रकटन करीत असतो. या व्यतिरिक्त तो सतत अंतर्मुख होऊन आपल्या कवितांचा, तिच्या स्वरूपाचा सतत मनामध्ये विचार देखील करत असतो. कवीला त्याची काव्यात्म आत्मनिष्ठा कधी स्वस्थ बसू देत नसते. आणि ही जेव्हा काव्यात्म आत्मनिष्ठा स्वस्थ बसू देत नाही, या आत्मनिष्ठेचं एक जे द्योतक आहे ते मला अलखमध्ये आग आणि ठिणगी या दोन कवितांमधून अतिशय प्रकर्षाने जाणवलेलं आहे. सूर्य व सूर्यातील आग यामध्ये जो संबंध आहे तोच कवी आणि त्याच्यातील कविता यामध्ये देखील आहे असं प्रसन्न यांना सांगायचं आहे. सूर्यातील आगच संपली तर सारे ग्रह सूर्याला सोडून जातील, कारण आकर्षण सूर्यात नाही तर आगीमध्ये आहे. अगदी तद्वतच त्याचप्रमाणे कवी आणि कविता याबाबत ते म्हणतात, आगच तर आहे जीवनाची खरी अस्मिता, आगच तर आहे जीवनाची खरी अस्मिता, लाखो शब्दांच्या राखेत जशी धुमसत असते एखादी कविता, जशी लाखो शब्दांच्या राखेत धुमसत असते एखादी कविता. हाच धागा पुढे ठिणगीमध्ये अधिक प्रखरतेने जोडताना माझ्या मौनामधून उद्गार प्रकटण्याचीच वाट बघतो आहे मी असं प्रसन्न नमूद करतात. आणि मला ह्या कवितेतल्या या ओळी, आग मधल्या या ओळी आणि ठिणगी मधल्या या ओळी वाचल्यानंतर अक्षरशः मला आग आणि ठिणगीमध्ये अतिशय एक प्रकारचं साम्य दिसून आलं. आणि हे जे साम्य आहे हे काव्यात्म आत्मनिष्ठेचं साम्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे. कारण कवी सतत अखंड अव्याहत जळत असतो. स्वतःच्याच प्रखरतेने पोळला तरी तो स्वतःमध्ये एक सृजन ठिणगी जपत असतो. इथे आग आणि ठिणगीचा एकच धर्म आहे. मी परत अतिशय महत्वाचं एक माझं हे विधान आहे की इथे आग आणि ठिणगीचा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे केवळ आणि केवळ आंतरअग्नी फुलवणे. हा आंतरअग्नी कवीचा आहे, कवीच्या आतला आहे. कवी हा सतत फुलवता ठेवतो, तो विझू देत नाही आणि हाच तो अनुबंध आहे.
अलखमध्ये डेथ ऑफ अ पोयम या नावाची देखील एक कविता फार सुंदर आहे. धकाधकीचे जीवन, मनाच्या नात्यांचा पसारा, संसार आणि या सर्वांच्या द्वंद्वामध्ये कवीच्या मनाची फार घुसमट होत असते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हे द्वंद्व मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. खरे तर केशवसुतांपासून सर्वांनी हे असं द्वंद्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अगदी केशवसुतांपासून तर आत्तापर्यंत अगदी समकालीन कवींपर्यंत हे द्वंद्व मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. केशवसुतांनी या द्वंद्वाला क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास असे म्हटलेले आहे, असे संबोधलेले आहे. समकालीन काव्यक्षेत्रात मात्र या द्वंद्वाचे जे काव्यरूप आहे ते मात्र आता बदललेले दिसते. केशवसूत ते समकालीन कवींमधला हा जाणीवांचा फरक प्रसन्न यांच्या या ओळींमधून अगदी प्रकर्षाने जाणवतो मला. म्हणजे केशवसुतांनी तेव्हा क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास असं व्यक्त करून आपली खंत व्यक्त केलेली होती, आपलं दुःख व्यक्त केलेलं होतं, त्या घुसमटीचं, संसाराच्या घुसमटीत अडकलेला जो प्रातिभ जीव आहे त्याचं दुःख व्यक्त केलेलं होतं. आणि आज समकाळामध्ये प्रसन्न शेंबेकर काय म्हणत आहेत पहा. मला जगण्याच्या कारस्थानात माझे पोटही सामील आहे आणि कविता गाफील आहे. मला जगण्याच्या कारस्थानात माझे पोटही सामील आहे आणि कविता गाफील आहे. मग मी कधीतरी उद्वेगाने कविता लिहिण्याच्या प्रयत्नात पेन टेकवतो कागदावर, मी तुटते and the poem is hang till death. म्हणजे या ओळी वाचल्यानंतर वाचक काही सेकंद अक्षरशः अंतर्मुख होऊन जातो आणि या हँग टिल डेथचा विचार करायला लागतो की खरंच कवीच्या मनामध्ये कविता अशी सुळावर चढली असेल काय. फार सुन्न करून जातात या मनाला. आजकाल आपल्या अवतीभोवती सर्वत्र कवींचे जे उदंड प्रचंड असे पीक आले आहे त्यावर उपहासात्मक चिमटा काढणारी सम्राट नभाचा ही कविता देखील उल्लेखनीय आहे. एक काळ असा होता की कवी म्हणजे फक्त कवीच असायचा, प्रातिभतंद्रीत रम्माण होणारा आणि काव्यमौक्तिके निर्माण करणारा. पण काळ बदलला. आता मात्र कवींची वर्गवारी, ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो, तर ही वर्गवारी तयार झालेली आहे. आणि या गटवार वर्गवारीप्रमाणे तो कवी त्या कंपूचा म्हणवला जातो किंवा ओळखला जातो. अशा वर्गवारीची खंत प्रसन्न लक्षणेही या कवितेतून सुचवतात. खरं तर मला ती कविता वाचायचा मोह होतो आहे, पण थोडंसं वेळेअभावी ती मी वाचू नाही शकणार आणि थोडंसं तुमची पण उत्सुकता थोडीशी मला ताणायची आहे, तर तुम्ही अवश्य ती कविता वाचा. अतिशय सुंदर असा उपहासात्मक चिमटा हा जो काढलेला आहे तो अतिशय असा अनुभव घेण्यासारखा आहे. अतिशय चांगली कविता आहे ही. प्रसन्न यांच्या काव्य वैशिष्ट्य किंवा काव्यशैलीबद्दल जर का बोलायचे झाले तर त्यांच्या कवितेची एक जमेची बाजू म्हणजे काव्यगत प्रतिमा. इतक्या सुंदर प्रतिमा असतात त्यांच्या कवितांमध्ये, जसं भूतकाळाचा बर्फ, पिवळे ऊन आणि लाल फुलांचा सडा म्हणजे जणू काही चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाचा उत्सव, किरणांची तिरीत गळ्यात घालणे किंवा एखाद्या व्रतासारखे कठोर झाड, पूर्वजन्मीचा बैरागी अशी प्रतिमा वापरली आहे झाडासारखी. म्हणजे व्रतासारखं कठोर आणि पूर्वजन्मीचा बैरागी. किंवा कापसाळी ढग, खास असं जेव्हा ढग भरून येतात पावसाचे त्यासाठी कापसाळी ढग अशी प्रतिमा वापरलेली आहे. आणि मला इथे एका शब्दाबद्दल अगदी नमूद करावंसं वाटतं आणि विशेष उल्लेख करावासा वाटतो की त्यांनी आपल्या एका कवितेमध्ये केसासाठी कभोर कुंतल असा शब्द प्रयोग केलेला आहे. खरं तर कभोर कुंतल हा अगदी दैनंदिन जीवनात वगैरे आपण वापरत नाही. काळेक भिन्न आणि काळेभोर असे दोन शब्द प्रयोग करतो. काळेक भिन्न मधला क आणि काळेभोर मधला भोर
असा हा कठोर शब्द तयार करून त्यांनी अतिशय एक सुंदर अशी शब्दचमत्कृती तयार केलेली आहे, जी कवितेला म्हणजे एकूणच वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. या सगळ्याच कवितांमधल्या अशा या सरस प्रतिमा ज्या आहे, शब्दकळा आहे, त्या कवितेचं सौंदर्य अधिकच फुलवतात असं मला वाटतं. वाचक वाचताना एक त्याला खूप प्रासादिक आणि व्यंजनागर्भ शैलीचा एक अनुभव प्राप्त होतो. कवितेचे एक आणखीन प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सामाजिक जी जाणीव आहे ती गझल या काव्यप्रकारात अधिक खुलताना दिसते. शिवाय काही कविता प्रारंभी अगदी सरळ संवादी वाटल्या तरी त्या कवितेचा शेवट अशा काही आशयाच्या पंचने होतो की संपूर्ण कविताच एकदम उंचीवर जाते. म्हणजे जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो तेव्हा कवितेची सहजता, सरळता, संवादात्मकता आपल्याला जाणवते की असं वाटते अरे ही कविता अगदी आपल्याशी बोलत आहे किंवा आपण कवितेशी बोलत आहोत. पण म्हणजे त्यात काही खूप वेगळं आहे असं नाही, पण गंमत खरी शेवटच्या काही ओळींमध्ये असते. वाचता वाचता जेव्हा शेवटच्या काही ओळी वाचतो त्यावेळेला आशयात्मक पंच असा काही बसतो वाचकाला की फिरून पंचचा अनुभव घेतल्यानंतर वाचक परत वरच्या ओळींकडे खेचल्या जातो आणि मग त्याला तो कवितेचा नवा अर्थ प्रतीत व्हायला लागतो. हे एक खूप सुंदर वैशिष्ट्य आहे. म्हणजे या दृष्टीने जर का अगदी उल्लेख करायचा झाला तर यापुढेही पाखरांनो या 2 कवितांचा मी अगदी विशेष उल्लेख करेल या पंचच्या दृष्टीने. त्या अगदी जरूर वाचनीय आहेत. मला खरं तर असं आहे की कविता संग्रहामध्ये अजून खूप विविध जाणीवांच्या कविता आलेल्या आहेत. त्यावर मला अगदी भरभरून बोलायला आवडेलच, पण थोडीशी कालमर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे एकूणच अलख काव्यसंग्रह त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर चित्रविचित्र अनुभवांचा कोलाज असं म्हणता येईल. त्यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की चित्रविचित्र अनुभवांचा हा कोलाजच आहे. आणि मला तर असं वाटतंय की समकालीन मराठी काव्यधारेत आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणारा हा कविता संग्रह आहे. खरं तर वैदर्भीय भूमीला कवी आणि कवितांचे काही वावडे नाही. आणि म्हणजे जी विदर्भाची जी ही मराठी काव्याची भरजरी परंपरा, काव्य परंपरा आहे, त्या परंपरेला अनुसरणारे आणि ही परंपरा अधिक बळकट करणारे म्हणून मी प्रसन्न शेंबेकर यांच्याकडे बघते आणि त्यांचे कौतुक करते की ही परंपरा ते पुढेही भविष्यात अशीच अधिकाधिक समृद्ध करतील आणि आपल्या आशयसंपन्न कवितांनी अधिकाधिक मराठी काव्य जगत बळकट करतील, समृद्ध करतील अशी आशा व्यक्त करते. प्रसन्न तुमच्या हातून उत्तमोत्तम आशय घन सुंदर कलाकृतीपूर्ण अशा कविता निर्माण हो या सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला विराम देते. कविता संग्रहाच्या प्रकाशनार्थ परत एकदा सर्वांचे अभिनंदन आणि मी इथे थांबते. धन्यवाद. आताच आपण डॉक्टर अमृता इंदुरकर यांच्या समीक्षणाचा आनंद घेतला. अत्यंत मार्मिक, सखोल आणि व्यापक असा कवितेचा आलेख त्यांनी आपल्या समोर सादर केला. अमृताजी, आपली लेखणी जितकी समर्थ आहे तितकीच वाणीही ओघवती आहे. तुमच्या समीक्षणामुळे वाचकांची काव्यसंग्रहाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. तेव्हा आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धात काव्य वाचन व्हायलाच हवं, नाही का? काव्य वाचनासाठी मी आमंत्रित करते आहे 2 कवींना, श्री तुषार जोशी व सौ गौरी शास्त्री देशपांडे. भूल आणि मनाच्या कविता हे काव्यसंग्रह तुषार जोशींचे. मराठी कविता समूहाचे ते एक भक्कम आधारस्तंभ आहेत. साध्या, भावपूर्ण व रसाळ रचना करणारे तुषार जोशी हे तुष्की नागपुरी या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार व सामाजिक जाणीवेतून कविता व लेखन करणाऱ्या सौ गौरी शास्त्री देशपांडे. विवेकानंद केंद्राच्याही त्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.
तुषार जोशी व गौरी शास्त्री देशपांडे हे दोन्ही संवेदनशील कलावंत आता सादर करीत आहेत अभिवाचन प्रसन्न शेंबेकरांच्या अलख मधल्या 2 कवितांचं. प्रसन्न शेंबेकर यांच्या अलख संग्रहातली एक कविता. निगेहबान. तापल्या उन्हावर सावली पांघरतेस, काट्यांच्या वाटेवर पाकळ्या अंथरतेस. तापल्या उन्हावर सावली पांघरतेस, काट्यांच्या वाटेवर पाकळ्या अंथरतेस. तू श्वास उश्वास आसपास वावरतेस. तू श्वास उश्वास आसपास वावरतेस. तुझ्या पदराने नीरवता मंथरतेस. तुझ्या पदराने नीरवता मंथरतेस. चितारतेस रंगचित्र रित्या कॅनव्हासवर. चितारतेस रंगचित्र रित्या कॅनव्हासवर. अवचित दाटून येतेस आभाळभर. अवचित दाटून येतेस आभाळभर. तुझा पदर हलतो तेव्हा झुळूक होते. तुझा पदर हलतो तेव्हा झुळूक होते. बांगड्या किणकिणतात तेव्हा निर्मितात स्वरमाला. बांगड्या किणकिणतात तेव्हा निर्मितात स्वरमाला. तुझे नेत्र उमलतात तेव्हा पहाट होते. मिटतात तेव्हा उजळतात दीपमाला. तुझे नेत्र उमलतात तेव्हा पहाट होते. मिटतात तेव्हा उजळतात दीपमाला. दरवळतेस सांज गाभाऱ्यातून, कळवळतेस करुणेने हृदयातून. दरवळतेस सांज गाभाऱ्यातून, कळवळतेस करुणेने हृदयातून. मात्र तू पण करतेस तेव्हा धुळीला मिळते साम्राज्य. तू पण करतेस तेव्हा धुळीला मिळते साम्राज्य. नजरेच्या कोपऱ्यातूनही करतेस राज्य. नजरेच्या कोपऱ्यातूनही करतेस राज्य. तू यज्ञकुंडातली धगधगती आग. तू यज्ञकुंडातली धगधगती आग मंत्रबद्ध करून ठेवतेस वळवळते नाग. मंत्रबद्ध करून ठेवतेस वळवळते नाग. कधी घराच्या उंबरठ्यावर कधी देशाच्या. कधी घराच्या उंबरठ्यावर कधी देशाच्या. निगेहबान असतेस. निगेहबान असतेस. जिथे तू असतेस तिथे फक्त तू, फक्त तूच असतेस. निगेहबान असतेस. जिथे तू असतेस तिथे फक्त तू, तूच असतेस. प्रसन्न शेंबेकर यांच्या अलख काव्यसंग्रहातली एक सुंदर आणि तरल कविता. कवितेचं शीर्षक आहे वास. वास नवीन वहीचा, पुस्तकाचा, छोट्या बाळाचा, पहिल्या पावसाचा. वास नवीन वहीचा, पुस्तकाचा, छोट्या बाळाचा, पहिल्या पावसाचा. मोगऱ्याच्या पहिल्या बहराचा, आंब्याच्या मोहराचा, पहिल्या पाडाचा, वास जंगलातल्या झाडांचा. मोगऱ्याच्या पहिल्या बहराचा, आंब्याच्या मोहराचा, पहिल्या पाडाचा, वास जंगलातल्या झाडांचा. प्रेयसीच्या ओलेत्या केसांचा, प्रेयसीच्या ओलेत्या केसांचा, तळहातावरील मेहंदीचा, वास प्रथमचाच तिच्या अत्तराचा. प्रेयसीच्या ओलेत्या केसांचा, तळहातावरील मेहंदीचा, वास प्रथमचाच तिच्या अत्तराचा. वास वास निष्पाप गालावरच्या सुकलेल्या अश्रूंचा. वास निष्पाप गालावरच्या सुकलेल्या अश्रूंचा, आई गेल्यावर तिच्या कपाटातल्या साडीचा. वास निष्पाप गालावरच्या सुकलेल्या अश्रूंचा, आई गेल्यावर तिच्या कपाटातल्या साडीचा. वास वास अनुभवांचा, आठवणींचा श्वास. वास अनुभवांचा, आठवणींचा श्वास. निगेहबान ही कविता सादर केली श्री तुषार जोशी यांनी व वास ही कविता सादर केली सौ गौरी शास्त्री देशपांडे यांनी. कविता जितक्या सुंदर तितकंच हे सादरीकरण सुद्धा सुंदर झालंय, नाही का? रसिक हो, आता आपण या प्रकाशन सोहळ्याच्या अखेरच्या वळणावर येऊन पोचलो आहोत. मला खात्री आहे की हा अलग काव्यसंग्रह
तुम्हाला नक्कीच स्वतःच्या संग्रही ठेवायला आवडेल. हा संग्रह मागवण्याचा असल्यास त्याची लिंक खाली दिली आहे. या लिंकवर माहिती पाठवून तुम्ही हा संग्रह मागवू शकता. तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनासाठी आपल्या समोर येत आहेत सौ अपर्णा शेंबेकर. धन्यवाद आकांक्षा. कविवर्य श्री प्रसन्न शेंबेकर यांच्या अलग या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हे फार आगळे वेगळे झाले. कारण या समारंभात साहित्य व तंत्रज्ञान याचा सुंदर मिलाप आपण नुकताच अनुभवला. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्या समोर प्रस्तुत आहे. हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून समस्त मान्यवरांना, मित्रमैत्रिणींना, काव्य रसिकांना एकत्र गुंफणारा एक हृदय सोहळा आहे. प्रसन्न शेंबेकरांची कविता प्रथम ज्या कागदाच्या तुकड्यावर लिहिली गेली तिथून ते आजच प्रकाशित झालेल्या नव्या, कोऱ्या, करकरीत देखण्या काव्यसंग्रहाच्या रूपापर्यंतच्या तिच्या या प्रवासात आम्हाला लाभलेले अनेक व्यक्तींचे सहकार्य, प्रोत्साहन व आशीर्वाद ही या काव्यसंग्रहाची खरी बांधणी आहे असे मला वाटते. त्याचप्रमाणे रसिकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद हा या काव्यसंग्रहाचा पुरस्कार आहे. अलगचे प्रकाशन ज्यांच्या शुभ करकमलांनी झाले ते श्री शशिकांत शेंबेकर व कविवर्य डॉक्टर तीर्थराज कापगते यांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्यांचे आशीर्वाद आणि प्रोत्साहन आमच्यासाठी अमूल्य आहेत. अलग मधील कवितांचे साहित्यिक मंथन करून रसास्वादाचे नवनीत सहज आपल्याला देणाऱ्या समीक्षक डॉक्टर अमृता इंदुरकर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. माझे उले हस्ताक्षर आणि कविताच माझी कवर या सुंदर कविता संग्रहांचे कवी श्री संजय चौधरी यांनी दिलेल्या शुभेच्छा आमच्यासाठी मौल्यवान आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. प्रथम कवितांचे वाचन करून कविता नीट समजून घेऊन त्यानुसार मुखपृष्ठ अलग साठी तयार करणारे प्रगल्भ चित्रकार श्री संतोष बोंगडे यांचे मी आभार मानते. दर्जेदार कागद, मजबूत बांधणी व आकर्षक रूप ज्यांनी अलगला बहाल केले ते आमचे स्नेही मुद्रक श्री हरीश जोगळेकर यांच्या प्रती मी आभार व्यक्त करते. आमचे कवी मित्र श्री तुषार जोशी यांनी अगदी भावपूर्ण काव्य वाचन केले याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्याचप्रमाणे काव्य वाचन करणाऱ्या सौ गौरी शास्त्री देशपांडे यांनी काव्यातील तरल पदर सहज उलगडून दाखवले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमचे मित्र श्री महेश जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला याबद्दल मी आभार व्यक्त करते. कार्यक्रमातील सर्व दुवे जोडून रसपूर्ण निवेदन ज्यांनी केले त्याच्या निवेदक डॉक्टर आकांक्षा देशपांडे यांचे मी मनपूर्वक आभार मानते. सरस्वती स्तवन व दीप प्रज्वलनाचा सुंदर व्हिडिओ ज्यांच्या सौजन्याने आम्हाला मिळाला त्या डॉक्टर विक्रम पात्रा यांचे मी आभार मानते. या कार्यक्रमासाठी कुशल तंत्र सहाय्य करणारा मल्हार शेंबेकर त्याचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान दिले जर त्यांच्यापैकी कुणाचा नामोल्लेख माझ्याच्याने चुकून राहून गेला असेल तर त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाला लाभलेले प्रेक्षक, काव्य रसिक यांच्या तर ऋणातच राहणे मला अधिक आवडेल. कविवर्य डॉक्टर प्रसन्न शेंबेकर यांच्या अलग काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला असे मी जाहीर करते व मी सौ अपर्णा शेंबेकर आपली रजा घेते. खूप खूप धन्यवाद.